नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी. पाईपलाईनच्या गळतीमुळे लाखो लिटर पाणी वाया. रस्ते कामाच्या नियोजनावर नागरिकांचा संताप. इचलकरंजी शहरात आंबेडकर पुतळा ते महासत्ता चौक या महत्त्वाच्या रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी या कामामुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या कामादरम्यान पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडत असून त्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. विशेषतः भगतसिंग बाग परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाणी गळती होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या लिकेजमुळे लाखो लिटर पाणी अक्षरशः वाया जात असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे इचलकरंजी शहरात आधीच पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. अनेक भागांमध्ये 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. नागरिकांना पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत असताना दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते महानगरपालिकेला या लिकेजची पूर्ण कल्पना असूनही अद्याप कोणतीही प्रभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या निष्काळजीपणावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. भर उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची गरज अधिक असताना पाईपलाईन लिकेजकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्त्वाचा असताना लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे दृश्य नागरिकांना अस्वस्थ करत आहे. काही ठिकाणी तर रस्त्यावर सतत पाणी साचल्यामुळे चिखल तयार झाला असून पादचारी व वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याशिवाय रस्त्याचे काम देखील अद्याप अपूर्ण असल्यामुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. खड्डे, अर्धवट खोदलेले रस्ते आणि त्यावर साचलेले पाणी यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांना रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत असून कामाचा वेग अत्यंत मंद असल्याची तक्रार केली जात आहे. रस्ता कधी पूर्ण होणार आणि लिकेज कधी थांबणार असे प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांकडून विचारले जात आहेत. स्थानिकांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही बदल दिसून आलेला नाही. त्यामुळे नागरिकांचा संयम सुटू लागला असून लवकरात लवकर ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे. पाईपलाईन लिकेज तात्काळ दुरुस्त करून पाण्याची नासाडी थांबवावी, तसेच रस्त्याचे काम गतीने पूर्ण करावे अशी मागणी इचलकरंजीकरांकडून केली जात आहे. पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी.